श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कधी विचार केलाय का की जेव्हा माणूस आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असतो तेव्हा तो आपल्या बँक बॅलन्सचा विचार करत नाही, तो आपल्या बंगल्याचा विचार करत नाही, तो विचार करतो फक्त त्या माणसाचा जी त्याच्या सोबत असायला हवी होती पण आज नाहीयेत. आजच्या या युगात आपण प्रोफेशनल होण्याच्या नादात इतके दगड झालो आहोत की क्षुल्लक कारणावरून आपण वर्षानुवर्षाची नाती एका क्षणात तोडून टाकतो. पण लक्षात ठेवा, काही नाती ही रक्तदाब वाढवण्यासाठी नसून रक्त वाढवण्यासाठी असतात. आज मी तुम्हाला अशा 20 नात्याबद्दल सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यातून एकदा का निघून गेली तर तुम्ही कितीही करोडपती झालात तरी ती पुन्हा विकत घेऊ शकणार नाही. जर तुम्हाला आवडत असेल की तुमचं आयुष्य सुखी आणि समाधानी असावं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा विषय केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. चला तर मग जाणून घेऊया ती 20 नाती कोणती आहेत जी आपल्याला शेवटपर्यंत जपायची आहेत. आयुष्याच्या या धावपळीत आपण अनेकदा वस्तूच्या मागे लागतो आणि माणसांना विसरतो. पण लक्षात ठेवा, रिकामं पॉकेट घेऊन जगता येतं पण रिकामं मन घेऊन जगणं खूप कठीण असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 20 नात्याबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही चुकूनही तोडू नका. जर ही नाती तुटली तर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त पश्चाताप तुमच्या पदरात पडेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. आई वडिलांशी असलेले नाते. जगातील एकमेव नातं जे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतं ते म्हणजे आई वडील. ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुमच्या गरजा पूर्ण केल्या. आज तुम्ही मोठे झालात, कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त शिकला असाल, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना तुमची गरज नाही. का तोडू नये? आई वडील गेल्यावर त्यांची किंमत कळते, पण तेव्हा फक्त फोटो उरलेला असतो. त्यांच्या रागामागे नेहमी तुमचं हित असतं. त्यांना म्हातारपणात आधार द्या, कारण त्यांनी तुम्हाला बालपणात आधार दिला होता. रक्ताचे भाऊ बहीण, द फर्स्ट फ्रेंड. तुमच्या बालपणाचे साक्षीदार म्हणजे तुमचे भाऊ किंवा बहीण. जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा पैशाच्या वादासाठी हे नातं तोडणं ही सर्वात मोठी चूक आहे. रक्ताचं नातं तोडल्याने फक्त घराचं अंगण दुभक्त नाही तर तुमच्या मुलाच्या मनातून प्रेमाची भावना निघून जाते. सविस्तर विचार. संकट काळात जेव्हा जग तुमची साथ सोडतं तेव्हा रक्ताचं माणूसच धावून येतं. मतभेद असू शकतात पण मनभेद होऊ देऊ नका. जिवलग मित्र. मित्र हे असं नातं आहे जे आपण स्वतः निवडतो. जो मित्र तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत उभा राहिला, ज्याने तुम्हाला रडताना हसवलं आणि पडताना सावरलं, त्याला कधीही सोडू नका. आजच्या काळात खरा मित्र मिळवणं ही लॉटरी लागण्यासारखं आहे. महत्व. मित्र म्हणजे असा आरसा असतो जो तुम्हाला तुमची खरी ओळख करून देतो. अहंकारापायी मैत्री तोडू नका. जोडीदाराचे नाते. लाईफ पार्टनर. तुमचा पती किंवा पत्नी ज्यांनी स्वतःचं आयुष्य तुमच्या नावावर केलं आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही वर्ष छान वाटतात पण खरी परीक्षा संकटात होते, किरकोळ भांडणामुळे किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून. हे नातं तोडणं म्हणजे स्वतःचं घर स्वतः जाळण्यासारखं आहे. सविस्तर विचार. एकमेकांच्या उणिवा स्वीकारायला शिका. परफेक्ट माणूस शोधण्यापेक्षा सोबत देणारा माणूस जपा. गुरु शिष्य नाते. ज्या व्यक्तीने तुम्हाला आयुष्याची वाट दाखवली, तुम्हाला ज्ञान दिले, मग ते शाळेतले शिक्षक असोत किंवा कामाच्या ठिकाणचे मार्गदर्शक, त्यांचा सन्मान कधीही कमी होऊ देऊ नका. का जपावे? कृतज्ञता हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे ज्यामुळे तुम्ही आज या पदावर आहात. त्यांना विसरणे म्हणजे आपल्या मुळांना विसरण्यासारखे आहे. जुने आणि प्रामाणिक शेजारी. द इमिडिएट हेल्प. आजच्या फ्लॅट संस्कृतीत आपण शेजाऱ्यांना ओळखत नाही, पण आठवून पहा, रात्री अपरात्री जेव्हा रक्ताचं नातं लांब असतं तेव्हा पहिला दरवाजा शेजारीच ठोठावतो. तुमच्या सुख दुःखात सामील होणाऱ्या शेजाऱ्याशी संबंध बिघडू नका. कठीण काळात साथ देणारा माणूस. द हेल्पिंग हँड. आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपण पूर्णपणे हारलेलो असतो. अशा वेळी जो माणूस पदरचे पैसे खर्च करून किंवा फक्त खांद्यावर हात ठेवून मी आहे म्हणतो
तो माणूस देवदूतासारखा असतो. यश मिळाल्यावर अशा माणसाला विसरणे म्हणजे विश्वासाचा घात आहे. स्वतःचे स्वतःशी असलेले नाते, सेल्फ रिलेशनशिप, हे कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण आपण जगाला खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरतो. स्वतःचा स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट कधीही गहाण ठेवू नका. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करू शकणार नाही. स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या छंदांना जपा. सासरची नाती, बऱ्याचदा लोक लग्नानंतर सासरच्या लोकांशी अंतर ठेवतात, पण लक्षात ठेवा, तुमच्या जोडीदाराचे ते आईवडील आहात. जर तुम्ही त्यांचा सन्मान केला तर तुमच्या संसारात आपोआप गोडवा येईल. सासरच्यांना परक मानू नका, ते तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. माणुसकीचे नाते, कोणताही धर्म किंवा जात बघण्याआधी आपण एक माणूस आहोत. संकटग्रस्त व्यक्तीला मदत करणे, मुक्या प्राण्यावर दया करणे हे माणुसकीचं नातं आहे. जर तुमच्या मनातील माणुसकी संपली तर तुम्ही जिवंत असूनही मेल्यासारखे आहात. वेळ खूप वेगवान असते. आज आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण कोणाशी तरी अहंकारामुळे बोलत नाही, कोणाशी तरी पैशावरून भांडतोय, पण उद्या जेव्हा ही माणसं जगातून निघून जातील तेव्हा तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्ही त्यांचा एक शब्दही ऐकू शकणार नाही. स्मशानात जाऊन रडण्यापेक्षा आज मी माणसं जिवंत असताना त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोला. तुमच्या अहंकारापेक्षा तुमची माणसं मोठी आहेत. हे ज्या दिवशी तुम्हाला पटेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हाल. 11 जुन्या शत्रूंशी किंवा स्पर्धकाशी असलेले नाते, स्पर्धा किंवा शत्रुत्व हे प्रगतीसाठी चांगले असते, पण त्यात द्वेष नसावा. त्यांच्याशी तुमची स्पर्धा आहे, त्यानेच तुम्हाला अप्रत्यक्षपणे श्रेष्ठ बनवण्यासाठी प्रवृत्त केलेले असते. सविस्तर विश्लेषण, खेळाच्या मैदानात किंवा व्यापारात एखादा स्पर्धक असेल तर त्याचा सन्मान करा. जर तो आजारी पडला किंवा संकटात असेल तर माणुसकीच्या नात्याने त्याच्या मदतीला धावून जा. शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याची ताकद फक्त महान माणसाकडे असते. लढाई विचारांची असावी, व्यक्तीची नाही. स्वतःच्या गावची आणि मातीशी असलेले नाते, माणूस कितीही मोठा झाला, इमानाने कितीही फिरला तरी त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवायला हवेत. ज्या मातीत आपण खेळलो, ज्या गावाने आपल्याला ओळख दिली, त्या गावाला कधीही विसरू नका. का जपावे शहराच्या झगमगाट? आपण अनेकदा आपली संस्कृती आणि माणसं विसरतो. वर्षातून किमान एकदा तरी आपल्या गावी जा, तिथल्या लोकांशी संवाद साधा. तुमच्या यशामध्ये त्या मातीचा आणि तिथल्या संस्काराचा मोठा वाटा असतो. मुळापासून तुटलेले झाड फार काळ टिकत नाही, तसंच स्वतःच्या मातीशी नातं तोडलेला माणूस मनाने कधीच श्रीमंत नसतो. संकट काळात सावली देणाऱ्या अनोळखी व्यक्तीची नाते, कधीकधी वाटेत आपली गाडी पॅक्चर होते किंवा आपण रस्ता विसरतो तेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला मदत करते. आपण तिला थँक्यू म्हणून विसरून जातो. महत्त्व, हे नातं क्षणाचं असलं तरी ते माणुसकीच्या विश्वासावर टिकलेलं असतं. अशा व्यक्तीशी आठवण ठेवा. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणा अनोळखी व्यक्तीला मदत करा. यालाच पे इट फॉरवर्ड म्हणतात. हे माणुसकीचे चक्र कधीही थांबू नका. उपकार करणाऱ्या जुन्या मालकाशी किंवा मालकिनीशी नाते, जर तुम्ही नोकर करत असाल किंवा कधी काळी कोणाकडे काम केलं असेल तर त्यांनी तुम्हाला तुमची पहिली नोकरी दिली किंवा तुमच्या पहिल्या कमाईचा मार्ग दाखवला, त्या मालकाशी किंवा मार्गदर्शकाशी नातं टिकून ठेवा. सविस्तर विचार, आज तुम्ही स्वतः मालक झाला असाल, पण ज्याने तुम्हाला शून्य असताना संधी दिली त्याचा आदर कायम ठेवा. सणासुदीला त्यांना एखादा फोन करणे किंवा शेवटला किंवा भेटायला जाणे हे त्यांना खूप मोठे समाधान देऊन जाते. स्वतःच्या अपयशाशी असलेले नाते, हे खूप वेगळं पण सर्वात महत्त्वाचं नातं आहे. लोक अपयशाला घाबरतात किंवा त्याला कंटाळतात, पण अपयश हे तुमचं सर्वात मोठं शिक्षक असतं. का जपावे अपयशाशी नातं? तोडू नका, कारण तेच तुम्हाला तुमच्या चुका सांगतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या चुकांना आपलंसं कराल आणि त्यातून शिकाल त्या दिवशी तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. स्वतःच्या संघर्षाचा अभिमान बाळगा, कारण तोच तुम्हाला घडवतो. 16 स्वतःच्या मुलाशी असलेले नाते, पॅरेंट्स चिल्ड बॉन्ड,
मुले ही तुमच्या आयुष्याची गुंतवणूक नसून ती तुमची सावली आहेत. अनेकदा पालक मुलावर स्वतःची स्वप्ने लादतात किंवा त्यांच्याशी केवळ धाकात वागतात, ज्यामुळे मुले अंतर राखू लागतात. का जपावे? जर तुम्ही मुलाशी मैत्रीच नातं जपलं नाही तर ती बाहेर चुकीच्या ठिकाणी आधार शोधतील. मुलं तुमचं ऐकत नाहीत तर तुमचं अनुकरण करतात. त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. उद्या तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा तुमची संपत्ती नाही तर तुम्ही दिलेले संस्कार आणि प्रेम तुमच्या सोबतीला असेल. कठीण काळात साथ देणाऱ्या सहकार्याशी नाते. तुम्ही जिथे काम करता तिथे तुमचे सहकारी तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ तुमच्या सोबत असतात. ऑफिसमधील राजकारण किंवा ईर्ष्यामुळे हे नातं खराब होऊ नका. महत्त्व. कामाच्या ठिकाणी येणारा ताण हलका करण्यासाठी एक चांगला सहकारी असणं खूप गरजेचं आहे, ज्याने तुमच्या स्ट्रगलच्या काळात तुम्हाला कामात मदत केली, प्रोजेक्टमध्ये साथ दिली. अशा सहकार्यांना कधीही विसरू नका. प्रोफेशनल नात्यातही माणुसकी जपा. जुनी माणसे आणि वडीलधारी मंडळी. आपल्या आजूबाजूला अशी काही श्रेष्ठ माणसं असतात, उदाहरणार्थ काका, काकू, आजी, आजोबा किंवा शेजारचे वृद्ध, ज्यांच्याकडे अनुभवाचा खजिना असतो. आपण त्यांना आउटडेट समजून दुर्लक्ष करतो. सविस्तर विचार. हे लोक त्या वटवृक्षासारखे आहेत जे स्वतः उन्हात जळतात पण आपल्याला सावली देतात. त्यांच्याशी फक्त 10 मिनिटे बोलल्याने तुम्हाला जे ज्ञान मिळेल ते गुगलवर मिळणार नाही. त्यांचा आशीर्वाद तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करतो. ज्यांच्याकडून तुम्ही काहीतरी शिकलात. लाईफ लॉंग लर्न्स. हे नातं केवळ शिक्षकापुरतं मर्यादित नाही, तो एखादा लहान मुलगा असू शकतो ज्याने तुम्हाला मोकळेपणाने हसणं शिकवलं किंवा एखादा मजकूर ज्याने तुम्हाला कष्टाची किंमत शिकवली. का तोडू नये कृतज्ञता. हा विश्वाचा पाया आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला ज्ञानात भर घातली तिला मनात नेहमी सन्मानाने स्थान द्या. अहंकारापायी मला आता सगळं कळते असं म्हणून त्यांना दूर लोटू नका. निसर्ग आणि मुक्या प्राण्याशी नाते. कनेक्शन विथ नॅचरल. माणूस हा निसर्गाचा भाग आहे. जो माणूस निसर्गाशी आणि मुक्या प्राण्याशी नातं जोडतो तो मनाने कधीही क्रूर होऊ शकत नाही. भावुक बाजू. तुमच्या घरातील पाळीव प्राणी किंवा तुमच्या अंगणात झाड हे तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतात. त्यांच्याशी असलेले नाते तुम्हाला मानसिक शांतता देत. निसर्गाशी नातं तोडणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखं आहे. या 20 नात्यांना जोडणारा एक महासूत्र द्या. मित्रांनो, नातं म्हणजे काय? नातं म्हणजे धागा नाही जो कधीही तुटू शकतो. नातं म्हणजे विश्वास आहे जो श्वासा इतका महत्त्वाचा आहे. या 20 नात्यापैकी जर तुम्ही 5 नाती जरी मनापासून जपलीत तर तुमचा अंतकाळ सुखाचा असेल. जग काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा आपली माणसं काय म्हणतील याचा विचार करा. आजचा हा व्हिडिओ संपल्यानंतर एक काम करा. ज्या माणसाशी झाले, जो तुमचा मित्र किंवा नातलग तुमच्यावर रुसून बसलाय, त्याला एक फोन करा. तुमची चूक असो वा नसो, माफ कर म्हणा किंवा तुझी आठवण येते इतकंच सांगा. तुमचा एक फोन कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो आणि तुमच्या मनावरचं ओझंही हलकं करू शकतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 20 नात्यापैकी तुमच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं नातं कोणतं आहे आणि असं कोणतं नातं आहे जे तुम्ही कधीही तुटू देणार नाही. तुमच्या मनात काही विचार असतील तर तेही मनमोकळेपणाने मांडा, कारण आपलं हे चॅनल फक्त माहिती देण्यासाठी नाही तर सुख-दुःख वाटून घेण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की पाठवा ज्याची तुम्हाला मनापासून काळजी वाटते. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं तुटणारं नातं सावरलं जाईल. अशाच प्रेरणादायी आणि आयुष्याशी निगडीत विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपली माणसं जपत राहा. धन्यवाद.